तर हे दृश्य आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस हे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे कार्यकर्ते त्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये हा जल्लोष केला। फटाके फोडत आजचा हा ऐतिहासिक क्षण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेट केला। कोल्हापुरातील एलईडी स्क्रीन लावण्यात टीव्ही स्क्रीन म्हणजे एलईडी स्क्रीन लावत या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा शपथविधी सोहळा अनुभवला आणि त्यानंतर फटाके फोडत जल्लोषही केलेला आहे। ढोल ताशाचा गजर हातात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला त्या ठिकाणी फलक झळकावत या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आजचा दिवस, आजचा ऐतिहासिक क्षण सर्वसामान्यांना, जनतेला पेढे भरवत, पेढे वाटत सेलिब्रेट केलेला आहे। नक्कीच तर हे दृश्य आपण पाहतोय, कशा प्रकारे आनंद या भाजप कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर, त्याचबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारे एकमेकांना पेढे भरवत हा आनंद द्विगुणित केला जातोय। तर TV9 मराठी या ठिकाणी आपण पाहतोय, एलईडी स्क्रीनवर TV9 मराठी लावण्यात आलेलं होतं। म्हणजेच हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी TV9 मराठीला पसंती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सुद्धा दिल्याचं आपण पाहतोय। तर एकीकडे आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडताना दुसरीकडे राज्यभरामध्ये TV9 मराठीवर हा दिमागदार असा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी ही गर्दी आपण पाहतोय। तर दुसरीकडे मंत्रालयामध्ये आता विधान भवन परिसरामध्ये अशा प्रकारे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाईल।